उन्हाळ्याच्या सुट्टीत आता तुमची मुले करणार मज्जाच मज्जा। घेऊन आलो आहोत आत्मा मालिक बालसंस्कार शिबिर 2024। कालावधी 21 एप्रिल ते 11 मे। श्रीरामनवमी उत्सवानिमित्तानं गेल्या 16 वर्षांपासून श्री क्षेत्र मल्हारवाडी नांदगाव ते शिर्डी साई पालखी पायी दिंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात येत आहे। सदर साई पालखीचं कोपरगाव शहरातील साई कॉर्नर येथे आगमन होता श्री साई अंबिका रामनवमी उत्सव समितीकडून पालखीचं वाजत गाजत भव्य स्वागत करण्यात आलं। त्यानंतर शहरातील जिजामाता उद्यान येथील अंबिका चौक येथे भवानी माता मंदिरात साई पालखीची विधिवत पूजन करण्यात येऊन महाआरती करण्यात आली। यावेळी हजारो भाविक भक्तांनी पालखीचं मनोभावे दर्शन घेतलं आहे। यावेळी भाविक भक्तांसाठी महाभंडाराचं आयोजन करण्यात आलं होतं। गेल्या 16 वर्षांपासून श्री साई अंबिका रामनवमी उत्सव समिती श्री क्षेत्र मल्हारवाडी नांदगाव येथून येणाऱ्या पालखीची सेवा करत आहे। आम्हाला श्री साई अंबिका रामनवमी उत्सव समिती गेल्या 16 वर्षांपासून उत्तम सोयी सुविधा उपलब्ध करून देत असल्याचं पालखी आयोजकांनी पालखीतील नागरिकांनी सांगितलं असून त्यांनी यावेळी समितीचे आभार व्यक्त केलेत। यावेळी श्री साई अंबिका रामनवमी उत्सव समितीचे पदाधिकारी सदस्य साई भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। निर्भीड कोपरगाव न्यूज, योगेश डॉक्टर कोपरगाव। 15 आज दिनांक 15 एप्रिल सालाबाद प्रमाणे नांदगाव येथील मल्हारवाडी साईराम पालखी सोहळा उत्सव समिती ही 2008 सालापासून आपल्या कोपरगाव येथून जात आहे। 2008 सालापासूनच आपण त्यांना सर्व सुविधा उपलब्ध करून देतो। संध्याकाळी ही दिंडी 6 वाजता साईबाबा चौफुली येथे येते व संध्याकाळी देवी मंदिरात येऊन पालखी विश्राम करते। आरती वगैरे झाल्यानंतर त्यांच्याबरोबर आलेले सर्व भाविक हे साई उत्सव समिती व अंबिका तरुण मंडळ यांच्या वतीने यांना महाप्रसादाचा कार्यक्रम राहतो। मुक्कामाची सोय सुद्धा इथेच ठेवलेली असते देवी मंदिरामध्ये। देवी मंदिर शनी मंदिर परिसर त्यांना जेवण झाल्यानंतर रात्री विश्रामाची सोय केली राहते। सकाळी महिला पुरुष यांच्यासाठी स्वतंत्र अंघोळीची स्नानासाठी यांची व्यवस्था केलेली राहते आणि यांना सकाळी चहा पाणी नाश्ता करून सकाळी 7 वाजता कोपरगाव येथून ते शिर्डी येथे रवाना होतात व उद्या शिर्डीला मुक्काम करून परवाच्या दिवशी दर्शन करून ते परत नांदगाव येथे निघून जातात। असंच दरवर्षी असं आता आपण साईबाबा तपोभूमीपासून तर आपल्या ह्या अंबिका चौक अंबिका तरुण मंडळ ह्या इथपर्यंत त्यांच्या मिरवणुकीने इथपर्यंत स्वागत करतो आणि गेल्या 15 वर्षापासून 15-16 वर्षापासून ही सतत सेवा आपण त्यांना देत आहे। यापुढे पण ही सेवा कायम चालू राहणार आहे। ती दिंडी जोपर्यंत चालू आहे आपल्या कोपरगावहून तर तोपर्यंत आम्हीच त्यांना ही सेवा देणार। मारुती भाऊ खैरनार कैलासवासी मारुती भाऊ खैरनार यांनी पालखीची सुरुवात केली आहे। आता आमचे अविरत 16वे वर्ष आहे। मध्ये कोरोनाचे 2-3 वर्ष जाता आम्ही पूर्णतः दिंडीचं चालू ठेवलं आहे। मारुती भाऊंनी चालू केलेल्या दिंडीचे आम्ही अजूनही तीच ठेवली आहे आणि आमचे त्यात वाढ करण्याचा जवळजवळ मानस आहे। आम्ही त्यांच्यापासून प्रेरणा घेत मंदिराचे काम आता हाती घेतले। साधारण 3-4 महिन्यामध्ये आम्ही मंदिराचे एक स्लॅब पूर्ण केलं आहे। जवळजवळ 1200 स्क्वेअर फूट याच्यामध्ये आमचं 2 मजली साई मंदिराचं बांधकाम सध्या घडीला चालू आहे। आमचा पहिला स्लॅब पूर्ण झालेला आहे आणि आता आम्ही त्याच्या पुढे आणखी जात आहे। आता आम्ही साधारण कोपरगावला अंबिका तरुण मित्र मंडळ आम्हाला चांगली सुविधा देते। गेले जवळजवळ 12-14 वर्षापासून हे तरुण मित्र मंडळ कोपरगावचं आम्हाला एकदम चांगली सुविधा देते आणि या ठिकाणी आमची जेवणाची राहण्याची वगैरे सगळी व्यवस्था व्यवस्थित करते आणि यापुढे ते आमच्यासाठी करतच राहतील। आजही त्यांनी आम्हाला शब्द दिला की तुम्ही कधी आम्ही तुम्हाला काहीच कमी पडू देणार नाही। एकदम व्यवस्थित सेवा ठेवत आहे। आम्हाला जे अपेक्षित होतं त्याच्यापेक्षा खूप चांगल्या पटीने ते आम्हाला सुविधा देत आहे आणि ते यापुढे याच्यापेक्षा आम्हाला चांगलीच सुविधा देतील। ते तर म्हणतात तुम्ही किती लोक या जास्त लोक या पण आता शेवटी जेवढे लोक निघाले तेवढे लोक घेऊन येतोय। आम्ही साधारण 2011ला आमच्या दिंडीमध्ये साधारण 2600 ते 2700 लोक होते, म्हणजे 2500पेक्षा जास्त लोक होते
आता मध्यंतरी ज्या लोकांचे काही मानस होता का इच्छा होती 5 वर्ष झाले, 7 वर्ष झाले, काहींचे 11 वर्ष झाले, ते लोक थांबले. मग आता थोडंसं कमी प्रमाण झाले आणि उन्हाचं हे पण जास्त असल्यामुळे थोडीशी संख्या थोडीशी कमी झाली. तर याच्या पुढे पण ती संख्या कशी वाढेल याच्यावरही आमचा जास्त प्रयत्न राहील. आम्ही चांगले सुविधा देण्याचा प्रयत्न करू. बस, ओके. ओम साईराम. सालाबादप्रमाणे याही वर्षी नांदगाव मल्हारवाडी येथून साई भक्त हे शिर्डीसाठी जात असतात. तर आमचे नांदगाव येथे मल्हारवाडीचे गेल्या 2008 पासून आमच्याकडे हे आम्हाला सेवा देण्याचा संधी देत आहे. ची पालखी आहे मल्हारवाडी येथून निघते. आज 2008 मध्ये चालू झालेली पालखी आहे. आज पालखीचं 16वं वर्ष आहे. 16वं वर्ष आहे. आणि इकडून येणाऱ्या मंदिर याच्यासाठी आम्ही तिथं मंदिराचं पण काम चालू केलेलं आहे आणि दिंड्या थांबायसाठी तिथं व्यवस्था करायचं काम चालू आहे आमचं. आम्ही इथं जवळ आता 14 वर्ष झाले आम्हाला इथं. आमच्या पालखीचं वर्ष 16 वर्ष आहे, पण इथं आमचं 14 वर्ष इथं झाले आम्हाला. नाही, इथं एकदम पूर्ण सुखसुविधा इथं मिळते आम्हाला चांगल्यापैकी. साई अंबिका, हा, सर्व एकदम